नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या आपल्या रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला नाचणीचा उपमा कसा करायचा ते दाखवणार आहे. एकदम चविष्ट असा उपमा तयार होतो. योग्य पद्धतीने जर तुम्ही उपमा केला तर तुम्ही रोज खाल कंटाळा येणार नाही असा एक छान उपमा तयार होतो आणि खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे. आपली रविवार स्पेशल मिलेटची रेसिपी आहे. रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला माझ्या मिलेटच्या रेसिपी कशा वाटतात कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन वरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नाचणीचा उपमा करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी नाचणीचं पीठ घेतलंय, अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, थोडेसे शेंगदाणे आपल्याला लागणार आहे, काजू थोडेसे घेतलेले आहेत, एक 5-6 काजूचे तुकडे करून घेतलेत, अर्धा चमचा मुगाची डाळ घेतली, 2 चमचे तूप घेतलेलं आहे, जिरं मोहरी थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ आपल्याला लागणार आहे. आणि इकडे मी भाज्यांमध्ये कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर आणि थोडासा लसूण कट करून घेतलेला आहे. तर आता आपण हा उपमा कसा तयार करायचा ते बघूया. आता सुरुवातीला आपण नाचणीचं पीठ आणि रवा भाजून घेणार आहोत. त्यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे तूप घालते आहे. तर इथे आपण या उपमा करताना तेल आणि तूप दोन्हीचा वापर करतोय. तर तूप आपण नाचणीचं पीठ आणि रवा भाजण्यासाठी करणार आहोत आणि फोडणीसाठी तेलाचा वापर करणार आहोत. तर तूप आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण घालूया नाचणीचं पीठ आणि रवा. छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. जेवढं खमंग भाजेल तेवढं उपमा आपला खमंग लागतो. तर इथे तुम्हाला मी टिप देईन, जर तुम्हाला उपमा गोड शिरा किंवा सांजा किंवा तिखट सांजा असे जर नाचणीचे पदार्थ करायचे असतील तर तुम्ही वेगळा थोडासा जाडसर असं नाचणीचं पीठ वाटून ठेवू शकता. तर नाचणी थोडीशी भाजून घेतली तरी सुद्धा चालेल, पण आपण इथे नाचणीचं पीठ भाजतोय त्यामुळे नाचणी भाजायची काहीच गरज नाही. जर तुम्हाला डायरेक्ट पिठाचा वापर करायचा असेल तर तुम्ही थोडीशी नाचणी भाजून त्याचा रवा तयार करून ठेवू शकता. खमंग असं नाचणीचं पीठ आणि रवा आपला भाजलेला आहे. आता आपण हा काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आपण फोडणीसाठी तेल घालूया. तर इथे मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. सुरुवातीला जिरा आणि मोहरी घालूया, नंतर चिरून घेतलेला लसूण घालूया, त्याचबरोबर मुगाची डाळ आणि हिरवी मिरची घालूया. हे सगळं थोडंसं परतून घ्यायचं. शेंगदाणे घालूया. शेंगदाणे कच्चे आहेत म्हणून मी अगोदर घालते, तुमच्याकडे भाजलेले असतील तर नंतर घातले तरी चालेल. आता 1-2 मिनिटे आपल्याला हे शेंगदाणे चांगले परतून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपण घालूया काजू, त्याचबरोबर कांदा, कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा थोडासा भाजलेला आहे. आता घालूया टोमॅटो. टोमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये घालूया थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ, त्याचबरोबर कोथिंबीर. तर इथे माझ्याकडे कढीपत्ता नव्हता म्हणून मी घातलेला नाही. तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला, कारण कढीपत्त्यामुळे सुद्धा चव या उपम्याला किंवा या उपीट्याला खूप छान येते. तर हे व्यवस्थित आपला सगळा मसाला भाजलेला आहे. आता आपण यामध्ये भाजून घेतलेलं नाचणीचं पीठ आणि रवा घालूया.
ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे. आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि 1-2 मिनिटे आपण हा उपमा शिजवून घेऊया. पाण्याला उकळी आली की हा उपमा लगेचच घट्ट होतो. गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया. मस्त असा उपमा आपला तयार झालेला आहे. एकदम मस्त झालाय. तुम्ही पाहू शकता छान दाणेदार असा दिसतोय. तर पीठ आपल्याला नाचणीचं आणि रवा छान भाजून घ्यायचा आहे तरच असा उपमा तयार होतो. नाहीतर मग पीठ आणि रवा नाही चांगला भाजला तर चिकट होतो. त्यासाठी ते छान भाजून घेणं खूप गरजेचं आहे. आता आपण गॅस बंद करूया. मस्त असा चविष्ट आणि पौष्टिक नाचणीचा उपमा किंवा नाचणीचं उपीट तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं उपीट तयार होतं. तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. अगदी पौष्टिक खाण्यासाठी खूप पदार्थ आहेत, मिलेटचे पदार्थ आहेत. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन मिलेट रेसिपी पाहिल्या तर खूप साऱ्या तुम्हाला मिलेट रेसिपी पाहायला मिळतील आणि नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट अशा रेसिपी आहेत, चविष्ट रेसिपी आहेत, पौष्टिक रेसिपी आहेत. नक्की ट्राय करून बघा. तर आजचं आपले उपम्याची रेसिपी, नाचणी उपम्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर आजचा आपला रविवार स्पेशल मिलेटचा दिवस आहे. त्यामुळे असे छान छान तुम्हाला दर रविवारी हे मिलेटचे रेसिपी पाहायला मिळतील. तर नक्की तुम्ही ट्राय करा. तर कमेंट करून नक्की सांगा की मला मिलेटच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात आणि त्याप्रमाणे मी पुढे तुम्हाला नवीन काही पाहिजे असेल तर करून दाखवेन. तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.